नमस्कार मंडळी, मी प्रतीक आणि आज बऱ्याच दिवसांनी मी कुठेतरी बाहेर फिरायचं म्हणून आपल्याच सातारमधल्या माहुली या तीर्थक्षेत्री आलो आहे। हे मंदिर सुप्रसिद्ध आहे। इथल्या खूप सुंदर आर्किटेक्चरली बांधलेल्या मंदिरांसाठी इथं आहे एक उंच दीपमाळ, त्याचसोबत छत्रपती शाहू महाराजांची समाधी आणि अनेक शंकराची मंदिरं जी पाहण्यासाठी हजारो भाविक दर सोमवारी नमस्कार मंडळी, मी प्रतीक आणि आज मी आलो आहे सातारमधील सुप्रसिद्ध संगम माहुली या तीर्थक्षेत्री। हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे इथल्या खूप सुंदर मंदिरांसाठी, इथल्या इतिहासासाठी। तुम्हाला जे माझ्या मागं मंदिर दिसतंय तेच आहे माहुलीचं सुप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिर। त्याचसोबत या ठिकाणी बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत। त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खूप उंच असणारी दीपमाळ। त्याचसोबत तुम्हाला माझ्या पाठीमागं जी दिसते ती छत्रपती शाहू महाराजांची समाधी आणि त्याचसोबत इतर अनेक गोष्टी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यांचा आनंद घेणार आहोत। मित्रांनो, सातारा बस डेपोपासून 5 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली, जिथे कृष्णा आणि वेण्णेचा संगम होतो, जिथे थोर संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे, जिथे ठिकठिकाणी वास्तुशिल्पशैलीचे सुंदर दाखले देणारी मंदिरे आहेत। तीच आहे ही सुप्रसिद्ध दक्षिण काशी संगम माहुली। इथेच आहे पाहता क्षणी प्रत्येकाला भुरळ पाडणारं काशी विश्वेश्वर मंदिर। वास्तुशिल्पशैलीचं उत्तम उदाहरण असणारं हे मंदिर पेशवाई काळापासून आजपर्यंत सुंदर सुस्थितीत डौलानं उभं आहे। या मंदिराचा नंदी मंडप स्वतःमध्येच एक अद्भुत कलाकृती आहे। या नंदी मंडपाच्या चुने गच्चीतील मूर्ती अतिसूक्ष्म कोरीव कामाचे मूर्तिमंत द्योतक आहे। कुठेही तडा न जाता दगडांमध्ये कोरलेली छिद्र असोत किंवा हत्तीवरून शंकराची पिंड वाहून नेणाऱ्या सेवकांचे शिल्प असो, या नंदी मंडपाने आजही पेशवाईकालीन कलाकृतींना जागृत ठेवले आहे। नंदी मंडपच इतका आकर्षक असेल तर मंदिराची बातच न्यारी। अनंत काटकोनांमध्ये गाभाऱ्यापासून कळसापर्यंतचे बांधकाम, अनंत कोनाडे आणि त्या कोनाड्यांमधील मूर्त्या, बारीक नक्षीकाम, शिल्पकाम, कोरीव काम, छोटे छोटे कळस, सज्जासदृश खोल्या, आकर्षक नंदी मंडप आणि प्रशस्त परिसर, हेच या मंदिराचं खरं वैभव। मंदिरावर बांधल्या गेलेल्या सज्जासदृश खोल्या अगदी लक्ष वेधून घेतात। मंदिराचा गाभारा पूर्णपणे दगडात बांधला आहे आणि कळसाचे काम चुनीगच्चित आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या काळात त्यांच्या पंतप्रतिनिधींनी या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं। ते करत असताना त्यांनी मंदिराच्या एका बाजूला छोट्या छोट्या कमानींच्या आडोशाने एक ओसरी तयार केली। येथे येणारे जाणारे भाविक विश्रांती घेऊ शकतात। मित्रांनो, गेली कित्येक वर्ष संगम माहुलीतील हा काशी विश्वेश्वर सातारा नगरीवर आपला वरदहस्त ठेवून आहे। आपणही त्याच्या दर्शनाला एकदा नक्की यावं आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा। खरंच वास्तुकला, शिल्पकला, नक्षीकाम, कोरीव काम आणि महादेवाचा भोक्ता असणारा प्रत्येकजण या मंदिर परिसरात रेंगाळल्याशिवाय राहत नाही। या मंदिराप्रमाणेच सुंदर आणि रेखीव असणारं श्री रामेश्वर मंदिरही आहे श्री क्षेत्र माहुलीमध्येच। त्या मंदिरावर बनवलेला पुढचा एपिसोड तुम्हाला पाहायला आवडेल का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फिरत रहा।